सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ह्या राज्यातील सर्व डेपोंवर आणि प्रामुख्यानं एसटीच्या ज्या बसेस आहेत तेथील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षितते, त्यात विद्यार्थी सुद्धा आले. आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले. त्यात प्रामुख्यानं एका IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय होता तो आजपर्यंत झालेला नव्हता. तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय. त्याचबरोबर आमच्या जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे 14,300 बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत. 450 आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत. 350 आम्ही भाडेतत्वावर घेतलेल्या आहे. ह्या सर्व बसेसमध्ये त्या CCTV कॅमेरा, GPS यंत्रणा म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचं निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपो मध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही 4 व्हीलर गाड्या सुद्धा RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचा सुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व 4 व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे 15 एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि 15 एप्रिल पर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक आज आमच्याकडे जवळजवळ 2700च्या आसपास आहेत. ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. 3 एजन्सीच्या माध्यमातून ते 2700 सुरक्षा रक्षक आहेत. महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे. ती संख्या किमान 15 ते 20% असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत. त्यामुळे ह्या राज्यातील एसटी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं, त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एसटी मध्ये ह्या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत. आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानक जी आमची आहेत 580 आणि 251 या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले. सर काही ठिकाणी जे CCTV आहेत ते देखील बंद आहेत. 2017ला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं की पूर्ण बसेस ज्या आहेत त्या CCTV करून नाही बघा ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच. परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या एसटी डेपोमध्ये जे CCTV कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कोण आहे हे कळलेलं आणि अनेक CCTVचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे. त्यामुळे स्वारगेट डेपो मधली CCTVची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय. परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली ही CCTV यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल. कामाची पद्धत किंवा काय या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो, कर्नाटकमध्ये गेलो होतो. त्या सगळ्या राज्यांमध्ये IPS अधिकारी या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला IPS अधिकारी नेमावा असं तरतूद आहे. परंतु ती मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही. ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार. नाही आता बघा IPS अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे. गृह खाता त्यांच्या अंडर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवते. नाही अचानक व्हिजिट मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे 23 सुरक्षा रक्षक होते ते 23 सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं. हा एक मुद्दा झाला. परंतु ही सुद्धा
गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे ही सुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे शक्ती कायद्याची पुन्हा एकदा चर्चा शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा करतो. डेपोमध्ये अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अरे तुम्ही एकेकाने विचारा AI टेक्नॉलॉजी जी वापरणार आहात त्यातनं नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीने सुरक्षितता नाही बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतील आता AI टेक्नॉलॉजी मध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या घटना मी कव्हर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूम मध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तरी आजच्या तारखेला AI टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचं मानस आहे